साहू अगं आहे साहू अगं बाहेर आहे आत्ताच जेवण करायचं ना? अगं हो ग आणि हे काय पोट नाही का काढायचे? चला आधी हातपाय धुवून घ्या. तुमच्या आवडीची इडली केली. इटली पण साहू मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. प्रोमोशनची ना? सांगितलं तुम्ही मला मागाशी फोनवर. अगं हो मग तू आता मॅनेजरीन होणार आणि मॅनेजरीनला असं गुन्ही भांडी करायला शोभणार नाही. त्यासाठी आपण एखादी मोलकरी ठेवूया म्हणजे ते आपल्या घरातील जुनी भांडी करेल. नको नको, शेवटी त्या परक्यात आपल्या माणसासाठी आवडीच्या वस्तू आणि आवडीच्या भाजी हे फक्त बायकोच आणते. त्या काय कसल्या वस्तू आणतात आणि त्यातल्या त्यात काय मोलकरणी 10 रुपयाची भाजी चक्क 20 रुपयाला सांगतात. ग पण जुनी भांडी घासायला तरी नाही हो, काही जास्त काम नाही. त्या काय स्वच्छ कपडे धुत नाही आणि तुम्हाला तर ऑफिस मध्ये जायला स्वच्छ कपडे हवे. अरे बापरे कर बाबा कर, तुला पटेल ते कर. पण साहू अगं आता आपण 2 नाही तर 4 आहोत. अगं आपला मुकेश 8 दिवसांसाठी गावी गेला आहे. तो येईलच की परत. आणि आपला नंदकुमार राजे तो नेहमी ये जा करत असतोच की. अहो ते काही कपडे धुवायला देत नाही. अहो तुम्ही आता माझं ऐका. आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली. मग तुला काय ठेवते होय? हे नाही हो, नंदकुमार भाऊजींचं लग्न करूया. हा मलाही तेच वाटतं. बघ अगं माझ्या मामाची मुलगी रेश्मा तिच्याशी आपण त्याचं लग्न केलं असतं ग. पण खरं सांगू साहू अगं नेहमी जावं तिच्याकडं तर नेहमी या मुलांची गप्पा मारत असते. अगं मुलगी म्हटल्यावर काहीतरी मर्यादा असतात की. अहो लग्नानंतर सुधरेल ती. साहू अगं लग्न एकदाच करायचं असतं आणि ते योग्य तऱ्हेने पारखून. हा तुझी ती चुलत बहीण आहे ना, तिचा आपण नंदूकडे प्रश्न टाकून बघू. पण मामाजींना राग नाही काय ना? छे छे राग येण्याचं काय ग. अगं हे बघ तुझी बहीण शिकलेली आणि नोकरीला पण आहे आणि तसा आपला नंदू नोकरीला आहे. अगं जोडी कशी एकदम धक्का दिसेल बघ. मग आपण असं करू, नंदकुमार भाऊजींच्या अगोदर मामाच्या मुलीचं लग्न ठरवू. हो हो चल ठीक आहे. अरे नंदू तू गॉगल लाव, तुझ्यावर छान दिसेल. नको रे, अरे उन्हाचा त्रासही कमी होईल. शिक्षकांना ते काही शोभा देत नाही. बरं ठीक आहे. बरं 3 वर्षांनी आलास. अरे होता कुठे यार एवढे दिवस? अरे होतो नोकरीच्या शोधात. मिळाली छानशी नोकरी, ₹1,00,000 पगार आहे. तेव्हा एकटा जीव सदाशिव. म्हणजे तुझे बाबा? अरे ते 2 वर्षापूर्वी वारले. आई लहानपणीच, बहीण होती, तिने हे लव्ह मॅरेज केलं. भाऊ तर नाहीच, म्हणून असा मी एकटाच. जीवाची मजा करायची. जीवनात आहे तरी काय. म्हणून मी लग्नापासून दूर आहे. मला त्या लग्नाच्या झंझटीत पडायचं नाही. अरे किती दिवस, कधी ना कधी तर करावंच लागेल. बरं ते जाऊ दे. मी तुझ्या दादाला भेटायला आलो एका महत्वाच्या कामासाठी. पण म्हटलं आधी तुला भेटून जाऊ. पण तू रात्री केलेलं मटण फार आवडलं बघ. पण मी दिलेली फॉरेनची कॉस्टच होती. अरे हळू बोल, माझा दादा घरात येतो ऐकेल. पण माल कसा होता? माल कडक होता. पण यातलं एकही अक्षर दादाकडे गेलं तर तुझं काही खरं नाही. छे छे, असल्या गोष्टी कुठे बोलायच्या असतात का? ते आपल्या मनात ठेवायच्या असतात. पण काही म्हणा, ही शिक्षकाची नोकरी तुला कसं काय परवडली? अरे नोकरी तरी कुठं मिळते आता? अरे हिथंच तर तुमचं चुकतं. अरे माझ्या बरोबर चाल, ₹1,00,000 नोकरी लावून देत तुला. अरे तिथं नोकरी वाट बघत असताना छोकऱ्याही. हो, पण मलाही एक धोत्र्याचं फुल पाहुणाच ठेवा. अरे तू फक्त बोल, तुझ्या समोर गुलाब केवढा मोगरा सगळ्या आणून टाकतो. तुला जे पाहिजे ते घे आणि बाकी मला दे. बरं मी येतो. बर ये तू. या मामा बसा. हे तुझे मामा का? हो, हे माझे सख्खे मामा. नमस्कार मामा. नमस्कार. मी याचा मित्र, दुबईला असतो. दुबईला? मामा दुबईला पगार भरपूर असतो बरं. भरपूर काय, अगदी राजाप्रमाणे. अहो मामा, हातात पैसा असला की देवी दास होतं म्हटलं मामा. म्हणजे तुमच्या ओळखीच्या भरपूर असतील की हो? अहो फार. अमेरिका कॅनडा पर्यंत ओळखी आहे माझी. हा चांगल्या माणसाची ओळख झाली म्हटलं.
माझी एक मुलगी आहे, दिसायला पण सुंदर आहे. पण तिचं लग्न जुळत नाही हेच ना. हो, आमचे बासे सुशील त्यांना सांगून सांगून फार थकलो. मामा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. या 3 महिन्यात बघा त्याला कसा लखपती नवरा शोधून आणतो. अहो काय म्हणता काय? बोला तुमच्या मुलीला कधी बघायला येऊ. चला मग आता. अहो म्हणजे कसं प्रत्यक्षात मी बघितलं ना तर मुलाला सांगायला हो. मग चांगलं का मला उशीर कशाला? चला. नको मामा आता मी थोडा घाईत आहे. नंतर येतो मी तुमच्याकडे. बरं नंदू येतो मी. ठीक आहे, मी पण येतो तुमच्या सोबत. दादा आला असेल का? कोण? नंदू? अरे बाहेर का बसलास? अरे आज जायचं नाही का? जरा हातपाय धुवून घे आणि नाश्ता कर. येतोच होतो. दादा तुझ्या प्रमोशनची गोष्ट कळाली. कॉंग्रॅच्युलेशन हा. थँक्यू यार थँक्यू. बरं मी येतो जेवण करू. हो ये. रामखट साले, आपण त्यांना नाही सोडणार. आखिर औलाद किसकी है? हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. यस. केश और मुकेश नहीं, मैं मुकेश नहीं, मैं मुकेश दादा है. मुकेश दादा, यह सारा मोहल्ला मुझे मुकेश दादा म्हणून बोलावतो. हटो, मारो गले. मारू गोडी. माझा भाऊ या घरात दारू पिऊन आला. हरामखोरा, तुझी हिम्मत कशी झाली या घरात येण्याची? चल चल तो इथनं. नहीं जाएगा. अपन और दारू पिएगा और बेवड़ा बनेगा. हटो, मारो गले. यस. हा? आमचा दादा फसला. हा? अरे दादा, आज कॉलेजमध्ये नाटक होतं आणि त्या नाटकातील काही डायलॉग. जास्त लागलं का रे? अरे लहानपणापासून मी तुझा मार खाल्ला नव्हता. म्हटलं आज खाऊन पाहो. अरे गोड वाटलं रे. वेडा कुठला? जा अगोदर तेल लावून घे. थांब मी तेल लावून देतो. या मुकेश भाऊजी. काय आलं भाऊजी? दादाने माझ्या कानाखाली मारलं. काय हो? तुमच्या हाताला जास्त घास सुटली का? तर मग माझ्या कानाखाली मारायचे ना. बिचारे नेमके जमून आले आणि तुम्ही आमचा दादा फसला. आता आमची वहिनी पण फसली. जाऊ अगं हा तर तुझा जीव खायला आला. अगं नुसता दिवसभर तुला आमची देवर किसका हूँ, मेरी प्यारी भाभी का. ते राहू द्या बाजूला. प्रवासावरून आलेत ना, चला अंघोळ करून घ्या. बहिणी तुला एक आनंदाची बातमी सांगू. एन वेळी मी नाटकात काम केलं आणि मस्त पैकी मिळवलं. तब्बर. नो नो थप्पड बक्षीस. वहिनी अगं ती ऍक्टिंग बघायला तू हवी होतीस. ए बाबा हिच्या समोर ती ऍक्टिंग करू नकोस हं? का नको? अगं पण तुम्ही शांत बसा हो. भाऊजी तुम्ही ऍक्टिंग सुरू करा. हिमालयाची सावली होऊन आलीच बहिणी तुझ्या घरी आणि आमची आई झाली. पण मी तुझा बाळ होऊ शकलो नाही बहिणी. बहिणी बहिणी मी प्रतिज्ञा करतो तुझ्या या चरणाची. एक दिवस असा येईल की तुला सोन्या मोत्यांच्या दागिन्याने एवढी मडवी की एखाद्या प्रसिद्ध मंदिरातील देवीच्या अंगावरही तेवढे दागिने नसतील बहिणी. तेवढे दागिने नसतील. वा वा मुकेश मानलं या. काय एक ते गुगली टाकतो. का हो? फार छान तर डायलॉग आहे. अगं. आणि त्याने तो किती छान म्हटला. अगं याने चक्क मगाची बेवड्याची भूमिका केली बघ. हो नटाला सर्व प्रकारच्या भूमिका करता यावं तरच तो खरा नट. चला भाऊजी. अरे छोड्या माझी ऍक्टिंग समोर तुझी ऍक्टिंग देख मार. अरे राहू दे रे खाली. अरे नोकरी चांगली मिळाली वाटतं. तेव्हा छोकरी पाहू ना. म्हणजे आली रे. म्हणजे नाही म्हणजे उद्या सांगेल. पोरींचा काय तोटा पडलाय? अरे तू फक्त बोल. तुझ्या घरासमोर पोरींच्या बाप्पाच्या लाईना लावतो बघ. पोरींच्या बापाच्या. अरे वेड्याच्या पाठोपाठ पोरी येतीलच की. अरे हा आमच्या ऑफिस मध्ये एक टायपिस्ट आहे. तिच्याकडे तुझी लग्नाची मागणी करू का? ट्रिंग ट्रिंग आगे बढो. म्हणजे कुठं पाहून ठेवली आहेस ती काय? नाही म्हणजे उद्या सांगेल. अरे खाली लग्न पाहून कर. लग्न एकदाच करायचं असतं आणि ते योग्य तेऱ्यानं पारखून. आणि तू पारखून केलंस का? बोल कुमार. अरे हे तब्बल किती वर्षांनी आला? अरे बस ना. सुशील मी येतो हो. पुढच्या साप्ताहिक सुट्टीत इडली खायला येईल. बाय बाय ये. हा कुमार खरंच चाकरमानी झाला. जरा रुबाब वाढलेला दिसतोय. अरे हा रुबाब इंडियाचा नाही तर दुबईचा आहे. दुबईचा. वा वा छान. नोकरीचा
लागलो मी. अरे अगदी सिंपल मॅट्रिक पास आहे बघ मी. आणि मला बघताच नाही कोणीही म्हणेल की मी तुझा बॉस आहे. पण तशी तुला लहानपणापासूनच सवय आहे शान शौकीत जगायची. अरे आपल्याला पण सवय आहे शान शौकीत राहायची. आणि दुसराही तसंच पाहिजे शान शौकीत राहायला. मग फ्लॅट वगैरे घेतलाच की नाही? फ्लॅट अरे इतक्या वर्षी दुबईत काय झॅक मारली. अरे चांगलाच बंगला बांधला की मी. मग लग्न वगैरे केले की नाही? तेच तर करायला आलोय आता. म्हटलं लग्न करू आणि तिला दुबईला घेऊन जाऊ. म्हणजे मुलगी बघून ठेवली आहेस की काय? नाही रे आता बघायची आहे. मी बुवा 2 वर्षांपूर्वीच लग्न करून मोकळं झालो. अरे भेटली मनासारखी, म्हटलं उशीर कशाला. घाई गर्दीत तर लग्न केलं नाहीस ना. म्हणजे अरे म्हणजे लग्न एकदाच होतं तेही पारखून. अरे वेड्या, अरे पहिल्या नजरेत हवी तशी मला मिळाली. मग काय उशीर काय झाला? 8व्या दिवशी उडाला लग्नाचा वा. पण तुला एक विचारू. अरे. रागव तर नाहीस ना. अरे विचार ना यार, त्यात काय रागवायचं रे? तुझ्या बायकोचं कुठं प्रेम प्रकरण. अरे वेडा आहेस तू वेडा. अरे तिने हो म्हटलं त्यातच सारं आलं बघ. अरे तिचं जर कुणावर लग्नापूर्वी कुणावर प्रेम असतं तर तिने मला लग्नासाठी हो म्हटलं असतं का? अरे त्याचं काय ना. माझं एका मुलीवर प्रेम होतं. पण ती तुला सोडून पडाले. मामा अहो तुम्ही असे त्याला मामा को मारो कोडे. मामाच्या डोक्याला किती टेन्शन. एकीकडे मुलीचं लग्न होत नाही त्यासाठी जरा मारली नाही. हो मामा, दारू पिऊन टेन्शन कमी होतं का? जरूर डोक्यात तिचं मोगडं मोगडं होऊन जातं बघा. मामा आज जरा तुम्हाला जास्त झाली. जरा आज जाऊन झोपा, मी उठवतो तुम्हाला. आधी माझ्या मुलीला नवरा घेऊन ये. मग शांत झोप लागेल तुझ्या मामाला. बरं मजेत गुड नाईट. जरा आज झालेच नाही. येतो मी. मा, अरे यांच्या मुलीचं लग्न कुठे जमत नाही म्हणून जरा काळजीत आहेत रे ते. अरे मी त्यांना म्हटलं की या 3 महिन्यात तुमच्या मुलीचं लग्न लावून देतो म्हणून. ते बी लखपती नवऱ्यासोबत. हे बाबा तसलं करशील तर फार उपकार होतील हो माझ्यावर. आणि हो खर्चाचं काही मागं पुढं बघू नकोस. अरे पूर्ण खर्च हा मीच देणार आहे. आणि हो एक कर, तुझ्याही लग्नाचं लवकर बाळ उडवून टाक. ते तर करायचंच आहे आपल्याला. मी खुशीला साहू अगं साहू, अगं आता बरं वाटतंय ना? हो ना. मला कुठं काय झालंय. अगं कमीत कमी बायका नवऱ्याला तरी फसवू शकत नाही बस. अगं 3 दिवस झाले बघतोय तुझी तब्येत काय व्यवस्थित दिसत नाही. आणि किती वेळा तर झोपेत दचकतेस. होतो केव्हा केव्हा असं. तुम्ही काही मनावर घेऊ नका. साहू तसली काही खुश खबर असेल तर आपण डॉक्टर कडे जाऊया आणि कन्फर्म करूया. नको एवढ्यात नको. मी सांगेल तुम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हो मुकेशच्या क्लाससाठी 20,000 रुपये हवे होते. तेवढे बँकेतून काढून आणा आणि त्यांना द्या. बर हा चिकन दे त्याला. बर येतो मी. हो ठार भर दिवसा भर गर्दीत गोळ्या घालून ठार. कोण? त्या ब्रिटिशांच्या वेळी आपले एक ऍक्टर कुठे गेले होते. काल्या वहिनीने कांदे पोहे फार छान केलेत रे. तुझ्या तोंडाला पाणी सुटले का रे? आधी पोयांवर पाणी पी नाहीतर गुटमटशील. तुला पाणी हवंय का? वहिनी चहा. मुख्या चहा प्यायलीच का रे? पी पी फार छान आहे. वहिनीच्या हातचा चहा जसा कबीराचा दोहा. कबीराचा दोहा कसा बटाटा पोहा. बोल मामासाहेब या या बसा चहा घ्या. नको आताच फर्स्टर हॉटेल मध्ये जेवण घेऊन आलोय मी. तुम्ही आणि
मामा जरा सांभाळून, नाहीतर गुलाब समजून हातात कोळसा मिळायचा. हेच ते. इथेच तर आपल्या महाराष्ट्राला मार खाल्ला. दुसऱ्याला चांगलं होतं हे तुम्हाला पडत नाही. हा सुशील ऑफिसर झाला आणि माझ्या पोरीला विसरून गेला. अरे माझ्या अक्काने मला वचन दिलं होतं, पण ते सुशीलला पूर्ण केलं नाही. या मामाचा घोर अपमान. सकाळी सकाळी जेवढा नाश्ता दिला, ओय, काय पैसेवाला दिसर माणूस. आणखी काय काय दिलं तुमच्या त्या कुमार साहेबांनी? तू या मामाची बिरकी घेतोस काय? अरे हे 3 दिवस फॉरेन बिस्किटशिवाय गोष्ट नाही. आणि आज तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये येताना तुम्हाला 2 टेबल बुक करून ठेवले. मटन मुर्गी चिकन मटन फॉरेन विस्की? भरपूर जेवणार, पोटभर जेवणार. या आईला या मामाच्या जीवनात ऐका नाही का? आजवर साले बिघाडाचे दिवस काढले. आता तू यावर मजा करायची. मजा म्हणजे काय? मजा. वा, नवरा आणि दीर दोघेही बाहेर. चला आता जरा आपल्या कबुतराला ढिचूया. साला हे पाखरं आपल्या हातातून कसं सुटलं. खांद्यावर बसतर पाखरू साला भरकन उडून गेलो. पण आमच्या सारख्याच्या हातात अशी किमया असत्या की शरद राणीची दासी करतो आपण. आताच पाहना, नंदकुमारचं आणि त्याच्या हेडमास्टरचं भांडण लावून दिलं. आता नंदकुमार हे आपल्या गँग मध्ये, आणि हो मामा आणि त्याची मुलगी रेश्मा. आहा, पहिल्याच भेटीत पहिल्याच रात्री या बाहुपाशात. सगळ्या पुरी ह्या श्रीमंताच्या दासी. आता रेश्मा आमच्या गँगची गँग क्वीन. चला आता आपल्या जरा पाखराला बोलूया. साऊ, हॅलो साऊ. आपण? आहा, नॉट आपण, तू म्हण तू. सॉरी, आम्ही परक्या माणसाला अरे तुरे करीत नाही. अगं मी तुझ्या गावचाच की. गावचे पण घरचे नाही ना. करून घेतलं असतं तर. त्याची मला गरज वाटलीच नाही. तुला माहिती साऊ, मी तुझ्या घरी वारंवार काय येत असायचो? अगं एखादी तरुण एखाद्या तरुणीच्या घरी येत असेल ना, तर त्याच्या मागे काही उद्दिष्ट असेल. माझा भावाचा मित्र म्हणून येत होता. पण मी तुझ्या भावाकडे एक दिवस मागणी घातली ती लग्नाची, आठव? हो, तुम्ही मला मागणी घातली, हे तुमची मुळीच चूक नाही. पण मी दादाला नकार सांगितला होता. अगं नकार देत असं वाईट तरी काय होतं माझ्यात? वाईट आणि बरं मी कधी बघितलं नाही. पण मनाचा कौल घेतला आणि दादाला नकार सांगितला. पण तुझ्या दादाने स्पष्ट मला सांगायला पाहिजे होतं. साऊ, अगं आज तब्बल 3 वर्षांनी मी तुला लग्न करून घेऊन जायला आलो. पण बघतो तर तुझं लग्न झालेलं. अगं सारा हृदय कसं कातळ पडल्यासारखं झालंय. सारा अंग कसं बधीर बधीर झालंय माझं. आता या साऊला विसरायला हवं. ही साऊ नाही तर सावित्री आहे. साऊ, अगं या हृदयात गाळलेली साऊ तिला सावित्री कशी करणार? अगं या हृदयात हातोड्याचे घाव घातले तरी ती कधी ना फाटणार, ना जळणार, ना तुटणार. ही सावित्री दुसऱ्याची पत्नी आहे म्हटलं. आणि कुमार, दुसऱ्याच्या पत्नीशी बोलणं अयोग्य आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आणि हो, या बोलाचा काही उपयोग होणार नाही याची खात्री आहे ना तुम्हाला? तरी मी माझी मनाची व्यथा मांडली ग. अहो पण उपयोग करायचं असेल तर तू आताही करू शकशील. काय अर्थ नाही समजला. साऊ, अगं मी लहानपणापासून असंच आहे. मला जी गोष्ट पाहिजे ना ती मी कुठल्याही परिस्थितीत हस्तगत करतो बघ. म्हणूनच सांगतो, तू आताही माझी हो, अगदी निर्लज्जीपणाने. कुमार, प्लीज तुम्ही निघा. तुमचे घाणेरडे शब्द माझ्याकडून ऐकत नाही. मला कल्पनाही नव्हती तुम्ही एवढा निर्लज्ज व्हाल. अगं प्रेमात माणूस निर्लज्ज काय, आंधळाही होतो, कदाचित पागल होतो. पण मी मात्र पागल होण्याबद्दल नाही. कारण माझ्याजवळ असा गड आहे, तो जर पाण्यात टाकला तर मासा अचूक पकडतो म्हटलं. कृपा करून तुम्ही निघा. तुमच्या बोलांनी माझे कान फटताय. मला एक तुमचं घाणेरडं ऐकायचं नाहीये इथं. तर अगं या कुमारला तो अजून ओळखलं नाही. हा कुमार म्हणजे आकडेबाज नाग आहे, नाग. जो ज्याला दंश करतो ना तो माणूस तडफडून तडफडून मरतो. पण तो यमापेक्षा खरा नाही ना.
पत्नीने आपल्या पतिराजाला सोडून घेतलं. अगं, ते देवयुग होत, हे कलियुग आहे कलियुग. या कलियुगात वरचेवर त्याच्या प्रतीला भर चौकात, भर रस्त्यात, भर पोलिसांसमोर घोड्या घालतील असे यम आहे इथं. आणि त्यातील मी एक यम आहे, याला काही समजायला हरकत नाही. मग त्याच्यामुळे या घरात येऊ नये. या यमाला ह्या घरात येण्याची बंदी करशील ना, तर त्याचे परिणाम काय होतील? काय होईल? या घर सरळ चालत येईल माझ्याजवळ. माणसाने थोडा तरी सद्बुद्धीचा विचार करायला हवा. एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करताना मनाला काही नाही वाटत. अगं, एखाद्याचं हृदय फाडताना तुला तरी काय वाटलं? आपण तुमच्या प्रेम केलंच नाही. आता शहाणा चपटा गल्ल्यानं तुम्हाला फसवलं. कुमार, यापुढे इथे यायचं असेल तर हा विषय बरोबर घेऊन येऊ नको. अरे वा, कबुतरा, जास्त फटफट करायला लागला. सहजपणाने जर नाही आली ना, तर उगाच पंख चाटून बसशील. आणि तुझा फटफट काय बंद कर साली. अरे अरे वा, वेळेवर आला. अरे तुझ्याच कारणाने घेणार होतो, पण राजीनामा लिहून द्यायला उशीर होईल म्हणून तुला पुढे पाठवलं. राजीनामा पास झाला. चेअरमन बरोबर मीटिंग होईल आणि मला त्याचं काय, आता ती नोकरी मला करायची नाही. आता आपण दुबईला जायचं. अवश्य. अगदी 1 लाख रुपये पगाराची नोकरी लावून देतो तुला. अरे तिथं नोकरी वाट पाहत असताना छोकऱ्याही. मार, तुझ्या सोबत राहून मन फुलासारखं झालं रे. आता साली आईस करायची दुबईमध्ये. अरे माणसाने त्याच जुन्या पिढीप्रमाणे वागू नये रे. अरे थोडा बुद्धिमान आहेस तू. एवढ्याच्या पगारावर कसलं जीवन काढणार? अरे थोडा श्रीखंड बासुंदी सारखं जीवन बनव, त्यात काही औरच मजा असते बघ. मला या कुमारचं सांगते काय स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय बघा. अशी माणसं जीवनात हवे, केवळ त्यांच्या सहवासाने दुसरा सुखी हो. मामा, तुम्ही आपल्या 5 स्टार हॉटेलवर जा. तिथं माझे 2 मित्र असतील, त्यांना घेऊन तिथंच बसा. मी आलोच. हो आलो. हा तर नंदू, तुझं दुबईला येण्याचं फिक्स झालं ना? नक्की, अगदी नक्की. पण तुझा दादा यावर विरोध करणार तर नाही ना? त्यांच्याकडे झाला मी मानणार नाही. एवढ्याशा पगारावरची नोकरी, वरनं त्या हेडमास्टरची बोलणी, तो कोण समजतो त्याला स्वतःला? खरं सांगतो, ती नोकरी मला आवडतच नाही आणि म्हणूनच मी त्या नोकरीचा राजीनामा घेणार आहे. आता आपण दुबईला जायचं. आता फक्त मी आणि दुबई. पण सुशीलचा आणि मुकेशनं विरोध जर केला तर? पण त्यांच्या विरोधाला घाबरायचं नाही, कारण सख्या भावाला आपलं सुख बघत नाही बघ. मी निर्णय घेतला आहे आणि आता एवढं सुद्धा बदल करणार नाही. अरे वा, तू दुबईला सोबत असताना काही औरच मजा येईल बघ. आणि हो, जमलं तर घराचा हिस्सा तेवढा मान. अर्थात सुशीलने जर नकार नाही दिला तर घराचा हिस्सा मात्र मागू नको. सुशीलने जर नकार दिला तर घराचा हिस्सा तेवढा मात्र सोडू नको. ठीक आहे, सोडत नाही साल्यांना. बरं ते जाऊ दे. आज मी 5 स्टार हॉटेलवर पार्टी आयोजित केली आहे, तू तिथं सामील हो. तेव्हाही मजा येईल मित्रा. ठीक आहे, हवा करायची साली. बरं ठीक, 12 वाजता ये म्हटलं. येतो मी. चल, मी पण येतो. मित्र हो, आतापर्यंत जसं तुम्ही ज्या सुसट वेगानं लोकांसमोर हे पात्र सादर करता आला, तुम्हीच नाही संपूर्ण पार्टी, तरी या तुमच्या पार्टीला मी माझ्यातर्फे 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करतो. बाबांनी जे बक्षीस दिलं ते मी माझ्या मंडळाला अर्पण करतो. आले 100, गेले 100, पडला बाबा 1 नंबर. साईड करतात तर गाडी मागची इतवर मजा केली. एका लग्न झालेल्या स्त्रीशी त्यानं असं बोलावं आणि वरून धमकी. मला कळलंय तो गुंड मवाली झालाय. तो माझ्या सुखी संसारी काहीही करू शकतो. तसंच असेल तर आम्ही सर्वजण त्याचा सामना करू. जेव्हा रामासारखे पतिदेव, भरत लक्ष्मणासारखे देर आहेत माझ्या पाठीशी, मग कशाला घाबरायचं? तुझ्यावरले नाही भाऊ, अगं आजी का बसली आहेस? जरा पाहू नको. अगं मी तर वेळेवर आलो ना. अगं उठ, संध्याकाळ झाली. हो अगं बाई, कळलंच नाही. अगं जेवल्यानंतर झोपायचं की. आज झोपच येईना. मग भाऊ, आता खरंच आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. नको जायला एवढ्या. मी सांगेल तुम्हाला. चला आधी चहा घेऊन या.
अगं नेहमी नवऱ्याला चहा दिलाच पाहिजे का ऑफिसवर आल्यावर? मग उद्यापासून पाणीच देते अश्विन जा. शेप आहे जाऊ. अगं आज मला ऑफिस मध्ये माझ्या एका मित्राने एक गोष्ट सांगितली. अगं बायकांच्या डोळ्यातून अश्रू जेव्हा टप टप गळू लागतात ना, तेव्हा ते आपल्या नवऱ्याने जिभेने पुसावे. पुढे झाले याचा वाटतं ना ऑफिस मध्ये याच गोष्टी आहेत, गप्पा गोष्टी मारत बसतं वाटतं. नाही ग, उगाच टाइम मध्ये टाइमपास. पण साऊ, अगं मला तरी वाटतं तू एकदा रडावं आणि ते मी माझ्या जिभेने पुसावे. इश, सोडा हो कोणीतरी बघेल, नाहीतर मी उद्यापासून चहा देणार नाही असं होईल कधीतरी. सोडा बर साऊ,